मिरवणूक वगैरे आम्ही काढलेलीच नाही, पण 16 तारखेपर्यंत काही नियोजन झालं तर आम्ही तसं पोलीस प्रशासनाला कळवू। एकच दिवसाची असते ती आणि शांततेच्या मार्गाने ते करू। या ठिकाणी गोड भात वगैरे हे सकाळी 6 ते 10 पर्यंत आपापल्या मुस्लिम एरियामध्ये तयार केलं जातं आणि 10 पर्यंत ते संपतही। पण कदाचित एखाद्या वेळेस मिरवणुकीचा निर्णय झाला तर त्याचा आम्ही पोलीस प्रशासनाला कळवू। रामेश्वर गणेश मंडळ माननीय नगरपालिका सीओ सरांना मी विनंती करतो की सदरची जी अडचण आहे ती पूर्तता लवकरात लवकर झाली तर चांगलं होईल। तर त्याची एक आर्थिक तपासणी करण्याची हेतू एवढाच असतो की ते वाहन चांगल्या कंडिशनमध्ये आहे नाही तर ब्रेक फेल झालं, आपण पुढं तुम्ही नाचत असता आणि त्याचं काहीतरी गेअर निघाला, ब्रेक सुटला आणि पब्लिकमध्ये घुसतं, तर बऱ्याच ठिकाणी अशा दुर्घटना होतात। अशी दुर्घटना होऊ नये त्यासाठी आपण त्या वाहनाची चेकिंग करतो। तसेच त्या वाहनावरचा जो ड्रायव्हर असतो तो ड्रायव्हर ड्रिंक करणारा नसावा, तो चावी काढून नाही तर बऱ्याच ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव, कारण काय शेवटी असं होऊ नये म्हणून प्रत्येक दुसरीकडचे अनुभव शेअर करत असतो। बऱ्याच दिवस काय करतात, मग बरोबर चावी काढायची, बाहेर कुठेतरी जाऊन थांबायचं आणि त्याच्या पाठीमागची मिरवणूक असते, ते वाहन थांबतं म्हणून बाकी सगळी मिरवणूक थांबते। तर असं काही होऊ नये। जो कोणी तुमचा ड्रायव्हर असेल त्याला तुमची फर्स्ट वॉर्निंग पाहिजे की तू वाहन सोडून जाऊ नको। आणि जर त्याला प्रातिनिधीसाठी लगीला व्हायला त्याला जायचं असेल तर, कारण कसं आहे शेवटी ज्या टायमाला पारंपरिक वाद्य असतात त्या टायमाला ते वाजवणारे आपणच माणसंच असतात, पुढं नाचणारे माणसंच असतात। शेवटी स्टॅमिनामध्ये एखादा दुसऱ्या 10 मिनिटाचा फरक पडू शकतो। तर तो वाजवणाऱ्याने जर 5 वाजता सुरुवात केली तर तो मी 10 वाजता मग तो मी थकलो होता बस। मशीन काय 5ला सुरू केली काय, पहाटे 5ला काय, सारखीच वाजणार आहे, सारखंच गाणं वाजणार आहे। मग त्यात काय होतं, तुम्ही जे सोबत असतात ते थकून गेलेले असतात, मग नवीन दमाचा एखादा येतो, आता पुन्हा म्हणतो एकच होतं, पुन्हा एकच होते, तोच बाजूला होतं नाही दुसरा येतो एकच होते, कारण तिथं मशीन आहे, तिला दमाचा विषयच येत नाही। आणि शेवटी डिसिबलची मर्यादा आहे की आपण बाकीचे पारंपरिक वाद्य असलं की आपण त्या ठिकाणी त्याचा आवाजाचा कर्कश नसतोच,